नमस्कार वाघो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गणितीय पदावलींचं सरलीकरण। जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी एकदम म्हणजे काय एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे ना। आपली जवाहर नवोदय परीक्षा जवळ येत आहे आणि त्यासाठी असलेलं हे महत्त्वाचं गणित इम्पॉर्टंट हे चॅप्टर आहे आणि त्याच्यात हे उदाहरण महत्त्वाचे आहे। ठीक आहे, सगळेजण माझ्यासोबत जोडलेले आहेत। सगळेजण हा व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आहे ना। आता आपल्या या चॅप्टरचे मार्क येतं, 2 प्रश्न येतात 2.5 मार्कासाठी आहे ना। हातामध्ये मार्क येतं, एकदम सोपा चॅप्टर आहे, एकदम सोपा म्हणजे काय एकदम सोपा। सगळे आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ बघा, नवोदय गुरु ॲप्लिकेशन आहे ना, प्ले स्टोअरवर डाउनलोड करा आहे ना। किंमत काही लई जास्त नाही है ना, ती बाय नाव करा, परचेस करा, एवढी काही जास्त नाही। त्याच्यात भरपूर टेस्ट आहेत, टार्गेट 200 टेस्टच आहे ना। एवढ्या मोठ्या टेस्ट रेकॉर्डेड सगळे व्हिडिओ येणार आहेत, सध्या कमी आहेत पण हळूहळू सगळे व्हिडिओ है ना। 15 ऑक्टोबरपर्यंत सगळं त्याच्यामध्ये असणार आहे। 15 ऑक्टोबरपर्यंत 100 मार्काच्या टेस्टसुद्धा असतील, तुमची रँकसुद्धा कळेल। ठीक आहे, त्याच्यामध्ये हायगाय करू नका है ना, विकत घ्यायला हायगाय करू नका, कारण लई जास्त त्याची प्राईज नाही, किंमत नाही। ठीक आहे वागो, बघूयात गणितीय पदावलींचं सरलीकरण। 18 भागिले नेहमी चुकणारा प्रश्न, नेहमी अडखळणारा प्रश्न, 18 भागिले 36 गुणिले 4। 18ला 18 भागिले म्हणजे छेद, 18ला 18 भागिले म्हणजे छेद, 36ला 36 गुणिले 4, पलीकडे गुणिले 4 प्लस 5 वजा 2। राईट, बघा वागो काय येते तर ह्याचं उत्तर 18। बघा 18ला 18 भागिले म्हणजे छेद, 18ला 18 भागिले म्हणजे छेद, बघा 18ला 18 भागिले म्हणजे छेद, 18ला 18 भागिले म्हणजे छेद, 36 खाली गुणिले 4 प्लस 5 वजा 2, जशाला तसे भाग द्या। 18 1 18 आहे ना, 18 1 18, 18 2 36, भागाकार आहे हे काय भागाकार आहे। 18 1 18, 18 2 36, 18 1 18, 18 2 36। चला हे 2 खाली इथं 4, याचा गुणाकार करताना कार्य करते, याचा गुणाकार करताना ह्याचा आणि ह्याचा भागाकार आहे, वरी हे छेदामध्ये खाली हे बे 1 बे 2च्या पाड्यात 4 येतात, 2च्या पाड्यात 4 येतात, बे 1 बे बे 2 4, बे 1 बे बे 2 4, बे 1 बे बे 2 4, वरचा एक खालचा एक कटला आहे ना। काय काय खरकट राहिलं सांगा, 2 अधिक 5, 2 अधिक 5 वजा 2, 2 आणि 5 7, 2 आणि 5 7, 7 मधून 2 गेले, 2 आणि 5 7, 7 मधून 2 गेले 5। बघा 2 आणि 5 7, 7 मधून 2 गेले 5। काय अवघड आहे का सांगा मला, काय अवघड आहे का? तर काहीच हार्ड नाही। ठीक आहे, आणि हा दुसरा प्रश्न एकदम इझी आहे, हा पण लय सोपा आहे। 2 भागिले 4 गुणिले 4 अधिक 21 वजा 11। तर तुम्ही याचं उत्तर करू शकतात। 2ला 2 भागिले म्हणजे छेद, 2ला 2 भागिले म्हणजे छेद, 4 पुढचं खरकटल्या गुणिले 4 प्लस 21 हे जशाला तसं वजा 11। कळालं नाही, 2ला 2 हे 2ला 2 भागिले म्हणजे छेद, भागिले म्हणजे छेद, खाली 4 पुढे पण गुणिले 4, बाकी सेम टू सेम। चला भागाकार करा, बे 1 बे बे 2 4, 2 1 2 2 2 4, बे 1 बे बे 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 2 4, खाली सुद्धा बे 1 बे बे 2 4, बे 1 बे बे 2 4, हे भागाकार आहे बरं। हे छेद 4 वरी येतं, छेद खाली येते, बे 1 बे बे 2 4, 1 1 कटला आहे ना, वरी राहिलं खरकट 2, काय राहिलं वरी 2, पुढचं लिहा 2 प्लस 21, 2 प्लस 21 वजा 11, 2 21 आणि 2 23, 21 आणि 2 21 आणि 2 23, 23 मधून 11 काढा, 23 मधून 11 केले तर 12 उरले, किती उरले 12। ह्याला काय करा, डब्बा करा, काय करा ह्याला डब्बा। काय अवघड आहे कर सांगा हे, नाही। तिसरा प्रश्नचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कोण सांगते बघूयात। बघा आपलं काय सूत्र माहिती आहे का, कंचे भागोबेव, कंचे भागोबेव आहे ना। कंचे भागोबेव म्हणजे कंसाचे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी। पहिल्यांदा भागाकार करायचा, मग गुणाकार करायचा, मग बेरीज वजाबाकीमध्ये पहिल्यांदा जे चिन्ह दिसतंय त्याचं ऑपरेशन करायचं। कंचे भागोबेव, कंचे भागोबेव, कंचे भागोबेव, कंचे 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 भागोबेव। कंचे म्हणजे कंसाचे, आधी एकदम बाहेरचा कंस नाही सोडवायचा, त्याच्या मधातला एकदम मधातला कंस, मग त्याच्या बाहेरचा, मग त्याच्या बाहेरचा एकदम मोठा,
भागाकार पहिले करायचा, मग गुणाकार करायचा आणि बेरीज आधी नाही करायची. बेरीज वजाबाकीमध्ये पहिल्यांदा जे चिन्ह आहे त्याचं ऑपरेशन करा. बघा हे तसंच आहे. 4 ला 4 भागिले म्हणजे छेद, भागिले म्हणजे छेद 12 गुणिले पुढचं खरकट जशाल तसंच लिहा गुणिले 15 वजा 3 अधिक 22. राईट. पहिले भागाकार करा. हे भागाकार 4 1 4 4च्या पाड्यात 12 येतात तर 4चा पाडा 12 येतात. 4 1 4 4 1 4 4 8 4 त्रिक 12 4 1 4 4 त्रिकम 12 4 1 4 4 त्रिकम 12 4 1 4 4 त्रिक 12. तर आता हे छेद 3 येतं. छेद 3 हे खाली येतं आणि हे 15 वर येतं. याचा भाग देऊ शकतात. 3 1 3 गुणा काटाकाटी होती. 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9 3 चौक 12 3 5 15 3 1 3 3 5 15 3 1 3 3 5 15 3 1 3 3 5 15. वरचा एक खालचा एक कट झाला. काय काय खरकट राहिलं लिहा. काय काय राहिलं बघा. 5 वजा 3 अधिक 22. मग मला तुम्ही सांगा 5तून 3 गेले किती राहिले. 5तून 3 गेले किती राहिले. 5तून 3 गेले 2 राहिले. 5तून 3 2. पहिली वजाबाकी करा. 5तून 3 गेले 2 2 आणि 22 किती. 2 आणि 22 24. उत्तर किती आलं 24. उत्तर किती आलं 24. काय अवघड आहे का सांगा. बघा वागो हो. प्रश्न क्रमांक 4. सगळा भाग महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत. याच्यात प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे. परीक्षेत काही पण येऊ शकते. सगळं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. याच्यावरची टेस्ट आहे ना गणितीय पदावलींचं सरलीकरण याच्यावरची टेस्ट सुद्धा सध्या गणिताच्या 5 टेस्ट येतात आहे ना. एक 5-7 दिवसानं ॲपवर ह्याची या चॅप्टरची सुद्धा टेस्ट टाकतो. ठीक आहे. सगळ्यांनी मला वाटते बुद्धिमत्तेची पहिली टेस्ट सोडवा. सगळ्यांनी वेगळी आकृती ओळखा. सगळ्यांनी सोडवा. उद्या त्याचं स्पष्टीकरण घेऊता. वेगळी आकृती ओळखा. कोणाला किती मार्क पडले आहे ना. ॲपमध्ये जाऊन पहिली टेस्ट सोडवा. बुद्धिमत्ताचे सर्व प्रकरणे नाव आहे. बुद्धिमत्ता सर्व प्रकरणे त्याच्यात पहिली टेस्ट सोडवा. 20 प्रश्न आहेत पहिल्या टेस्टचे. प्रत्येक टेस्टचे 20-20 प्रश्न आहेत. सर्व प्रकरण 2 पार्ट आहेत बुद्धिमत्तेचे. सर्व प्रकरणावर एक आहे आणि 40-40 मार्काच्या 40-40 प्रश्नाची एक आहे. ठीक आहे. बघा हो समजत आहे तुम्हाला. याची पण टेस्ट रविवारी ॲप्लिकेशनवर टाकतो. ठीक आहे. 6 गणितीय पदावलींचं सरलीकरण प्रश्न 4. 6 भागिले म्हणजे छेद. 6 ला 6 भागिले म्हणजे छेद 15 आहे ना. 6 ला 6 भागिले म्हणजे छेद 15. पुढचं खरकट लिहा गुणिले 45 वजा 12. पुढचं सेम टू सेम खरकट. काहीच नाही केलं आपण. बघा इकडं काय केलं का सांगा. काहीच नाही केलं. 6 ला 6 भागिले म्हणजे छेद 6 ला 6 भागिले म्हणजे छेद 15. बाकी सेम टू सेम. चला पहिले भागाकार करा. 6च्या पाड्यात 15 येतात का रे. नाही. अजून काय बघतात. 15च्या पाड्यात 45 येतात का बघा. 15च्या पाड्यात 45 येतात. मग भाग द्या. 15 1 15 15 1 15 15चा पाडा 45 येईपर्यंत म्हणा. 15 1 15 15 2 30 15 त्रिक 45 15 1 15. वागा हो. हे नाही आलं तर हे बघायचं क्रॉसमध्ये. 6 आणि 15 एका 15च्या पाड्यात 6 येत नाहीत किंवा 6च्या पाड्यात 15 नाहीत. पण 15च्या पाड्यात 45 येतात. 15 1 15 15 त्रिक 45 15 1 15 15 3 45 15 1 15 15 त्रिक 45 15 1 15 15 त्रिक 45. चला खाली एक म्हणजे काही नसते. याचा गुणाकार करा. मग आता याचा गुणाकार मल्टिप्लाय करा यांचा. ते खाली छेद 1 म्हणजे काही नसते. छेद 1 म्हणजे काही नाही. 6चा आणि 3चा गुणाकार करा. 6चा आणि 3चा गुणाकार 6 1 7 12 साहित्रिक भागाकार झाल्यानंतर गुणाकार. साहित्रिक 18 6 3 18 6 त्रिक 18 6 त्रिक 18 साहित्रिक आपण साहित्रिक म्हणतात. साहित्रिक 18. पुढचं खरकट लिहा. हे कटलं कटल्याला घ्यायचं नाही. छेद 1 म्हणजे काही नाही. 7 साहित्रिक 18. पुढचं लिहा वजा 12 अधिक 50. ठीक आहे. चला मग बघा हो. 18 मधून 12 गेले. कोण सांगते. 18 मधून 12 मायनस करा. पहिल्यांदा वजाबाकी असली तर वजाबाकी करा. पहिल्यांदा बेरीज असली तर बेरीज करा. सरळ करायचं है ना. आपलं सूत्र मानकांचे भाग बेव आहे पण त्या बेववर नाही जायचं. पहिल्यांदा जे चिन्ह आहे त्याचं करा. पहिल्यांदा भागाकार केला आपण है ना. काटाकाटी केली मग गुणाकार केला. 18 मधून 12 गेले 6. 18तून 12 गेले 6 + 50 आणि 50 आणि 6 किती हो. 50 आणि 6 56. 50 आणि 6 किती 56. आपला आन्सर काय आलं 56. आपला आन्सर आलं है ना. काय अवघड आहे का सांगा. 56 काय आलं आपलं आन्सर. 50 आणि 6 किती 50 आणि 6 उत्तर आलं 56. किती उत्तर आलं 50 आणि 6 56. 50 आणि 6 56. ठीक आहे. 4था प्रश्न झाला. 5वा बघूयात है ना. हलायचं नाही डुलायचं नाही. सोबत कोणी बोलायचं. क्वेश्चन नंबर
5. प्रश्न 5वा बघा हो, लय अवघड नाही, टाईट बसा, राईट बसा, सगळ्यांनी वही काढा आहे ना, लिहून घ्या. तुम्हाला येते का बघा आहे ना, नंतर व्हिडिओ बघा. तुम्हाला आधी येते का बघा. 3/8 गुणिले 40 अधिक 18 वजा 5. व्हिडिओला स्टॉप करा आणि तुम्ही येते का बघा आणि नंतर याचं उत्तर तुम्हाला आलं का बघा आहे ना. बघा 3 ला 3 उत्तर बघूयात आपण. 3 ला 3 भागिले म्हणजे छेद, 3 ला 3 भागिले म्हणजे छेद, 3 ला 3 भागिले म्हणजे छेद. बघा हो, नीट लक्ष द्या. 3 ला 3 भागिले म्हणजे छेद, 8 खाली खाली 8 ल्या भागिले म्हणजे छेद 8. पुढचं खरकट सेम टू सेम, 40 प्लस 18 मायनस 50. राईट. चला 3च्या पाड्यात 8 येतात का? 8च्या पाड्यात 3 येतात का? नाही. मग हे बघा, हे इथं गुणिले चिन्ह आहे, अशी काटाकाटी होती आहे ना. अशी नाही झाली तर हे बी, हे वरी गुणाकारात सुद्धा, भागाकारात गुणाकारात अशी अंश छेदाची अंशात आहे. याच्या खाली काय नसते म्हणजे छेद 1 असते. 40च्या खाली काय नसते म्हणजे छेद 1 असते. हे भाऊ भाऊ आहेत, वरचे वरचे भाऊ भाऊ, ह्याची बी काटाकाटी होऊ शकते, होऊ शकते नाही होती. 8 1 8, 8च्या पाड्यात 40 येतात. 8 1 8, 8 45, 8 1 8, 8 1 8, 8 45, 8 1 8, 8 1 8, 8 2 16, 8 1 24, 8 34, 8 45, 8 1 8, 8 45, 8 1 8, 8 45. चला हे छेद 1 म्हणजे काही नसते, 3चा आणि 5चा आहे ना, गुणाकार करा. 3चा आणि 5चा गुणाकार. आता भागाकार झाल्यानंतर गुणाकार करा. 3 5 15, 3 5 किती? 3चा पाडा 5 पर्यंत म्हणा. 3 1 3, 3 2 7, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 5 15, 3 5 15, 3 5 15, 3 5 किती? 15, 3 5 15 झालं. पुढचं खरकटल्या प्लस 18 आहे ना, हे सगळं कटल्याला घ्यायचं नाही. 3 5 15 प्लस 18 वजा 50. बघू 15 आणि 18ची बेरीज कोण सांगते? 15 आणि 18ची बेरीज हळू न करायची. 8 आणि 5 13, चला 1 33. 33 मधून 50 जातात का? आता इथं भानगडच आहे का नाही. 33 मधून 50 जातात का रे? नाही जात. मग काय करायचं? 33 मधून 50 जात नाही तर मग 50 मधून 33 मायनस करा. 50 मधून 33 मायनस करा तर 10तून 3 गेले 7, इथं राहिली 4, 4तून 3 गेला 1 17. उत्तर किती आलं? 17. पण मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 33 का 50? 50. 50चं चिन्ह -17 उत्तर आलं. किती? -17. अरे वाग हो, नाही कळालं. 33 मधून 50 जात नाही, त्याचा अर्थ उत्तरच येत नाही का? येते. मग 50 मधून 33 काढा. 50 मधून 33 गेल्यावर काय उत्तर आलं? 50 मधून 33 काढले तर 17, 1 7 17. पण चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या 33 का 50? 50चं चिन्ह वजा, वजा 17 उत्तर आलं. किती आलं उत्तर? वजा 17, -17. इकडं बघा, एखाद्या वेळेस असं करावं लागते. 10 मधून 12 गेले, 10 मधून 12 जात नाही तर मग 12तून 10 काढायचे, -2. राईट. पुढचं गणित बघू. प्रश्न 6वा. चला बघू. आणि 6 नंबरचा प्रश्न आहे आपला. सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल आहे ना, सर्वांना जमत आहे, हळूहळू जमत आहे. सोपे गणित आहे तर तुम्ही बी करून बघा. व्हिडिओला स्टॉप करा आणि तुम्ही करा. 8 भागिले 9, 8 भागिले 9 गुणिले 18 आहे ना. नाही कळलं नाही? अरे दिसायले का नाही रे? आहे ना, करू शकता तुम्ही. 8 भागिले 9 गुणिले 18 अधिक 25 वजा 13. व्हिडिओला स्टॉप करा आणि बघा. ठीक आहे. आणि बघितल्या उत्तर बघा तुमचं येते का? 8 ला 8 भागिले म्हणजे छेद, 8 ला 8 भागिले म्हणजे छेद 9. पुढचं कर्कटल्या गुणिले 18 प्लस 25 वजा 13. ठीक आहे. 8 ला 8 भागिले म्हणजे छेद, 8 ला 8 भागिले म्हणजे छेद 9. बाकी जशाला तसं. चला 8च्या पाड्यात 9 येते का? नाही. 9च्या पाड्यात 8 येते का? नाही. मग हे गुणिलेचं चिन्ह इथं, हे आपल्याला तारणहार आहे ना, संकटमोचन आहे. बघा हो, 9च्या पाड्यात 18 येतात, 9च्या पाड्यात 18 येतात. 9 1 9, 9 2 18, 9 1 9, 9 1 9, 9 2 18 आहे ना. 9 2 9चा पाडा बघा. 9 1 9, 9 2 18, 9 1 9, 9 2 18, 9 1 9, 9 2 18. हे खाली छेद म्हणजे 1 म्हणजे काय नसते, छेद 1 इथं. मग गुणाकार करा. आता भागाकार झाला, गुणाकार करा. 8चा पाडा 2 पर्यंत म्हणा.
8 1 8 8 2 16 8 2 16 8 2 16 पुढचं खरकट लिहा प्लस 25 वजा 13. चला आता बेरीज करा. 25 आणि 16 किती? 25 आणि 16ची लय बेरीज करायची चांगली. 25 आणि 16 किंवा 16 प्लस 25 काही करा बेरीज. कशी केली तर 16 प्लस 25 केली का 25 प्लस 16 केली काय सेमच येते. 6 आणि 5 11. चला 1 2 3 4 41 आणि 41 मधून 13 मायनस करा. 41 मधून 13 गेले किती राहिले बबला? बबले हो 41 मधून 13 गेले आहे ना. ते आपण लहानपणी आपल्याला छगवाकानं शिकलेलं आहे. 41 मधून 13 गेले. बघ इकडं 11 तून 3 गेले 8 आणि 3 तून 1 गेला 2. 28 उत्तर आलं. 28 उत्तर आलं का? कोणाकोणाचं 28 उत्तर आलं? 28 उत्तर कोणाकोणाचं आलं कमेंट बॉक्स मध्ये सांगा. चला बघा वागो हो 7 नंबरचा प्रश्न आहे. 8 इथं डायरेक्ट दिलाय मी 8/12 गुणिले 15 अधिक 100 वजा 79. राईट. बघा आता 8 आणि 8च्या पाड्यात 12 येतात का? नाही. 12च्या पाड्यात 8 येतात का? नाही. 12च्या पाड्यात 15 येतात का? नाही. 15च्या पाड्यात 12. मग 8 आणि 12 एका पाड्यात येतात. कोण्या पाड्यात येतात? 8 आणि 12 एका पाड्यात येतात है ना. 8 आणि 12 कोण्या पाड्यात येतात? 4च्या. 4 1 4 4 2 8. 4च्या पाड्यात दोघं येतात बघा. 4 2 8 4 3 12. 4 2 8 4 3 12 है ना. 4च्या पाड्यात 8 आणि 12 येतात. 4 1 4 4 2 8 4 2 8 आणि 4 3 12. 4 2 8 4 3 12. ठीक आहे. खाली छेदामध्ये 3 आले. आता 3च्या पाड्यात 15 येतात का बघा? ए शामराव 3च्या पाड्यात 15 येतात का बघ है ना. 3 1 3 3 5 15. 3 1 3 3 5 15. 3 1 3 3 5 15. इंग्लिशमध्ये 3 1 3 3 5 15. 3 1 3 3 5 15. चला छेद 1 म्हणजे काही नसते. उगा हे नट्या नाकाचं काही नाही. त्याचा काही काम नाही हो. छेद 1 कुठं बी छेद 1 असतं. ह्याच्या खाली छेद 1 ह्याच्या खाली छेद 1. छेद 1 म्हणजे काही नाही. आता गुणाकार करा है ना. याचा याचा गुणाकार करा. 2 पंचे गुणाकार 2 पंचे 10. 2 पंचे 10. 2 पंचे 10. पुढचं खरकटली आहे प्लस 100 मायनस 79. राईट. 100 आणि 10 किती हो? 100 आणि 10 किती? 110. 100 आणि 10 वागो हो 110. भाऊ 100 आणि 10 110 वजा 79 आणि 110 मधून 79 गेले है ना. 110 मधून 79 गेले तर उत्तर किती? नीट लक्ष द्या. वजा बाकी काय काय कार्य करताना येत नाही. 1 न इकडे 1 दिला इथं राहिली 0. 10 तून 9 गेला 1. 0 तून 7 जात नाही तर ह्या 1 न इकडे दिला है ना. 10 तून 7 गेले 3. हे 0 म्हणजे काही नसते. 31 उत्तर आलं. किती उत्तर आलं? 31 आलं का? कोणाकोणाचं आलं कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आलं का? आता 31 उत्तर आलं. हा दिसत नाही का? 110 मधून 79 गेले तर किती आलं उत्तर? 31 आलं. किती उत्तर आलं बघा हो? 31. 3 1 31. सोपं एक अवघड आहे सांगा. प्रश्न 8वा. चला वागो हो प्रश्न क्रमांक 8वा. सोपं एक अवघड आहे सांगा. सोपं असलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा है ना. हा नाही जर केलं तर इथूनच टाका सगळ्यांनी. बघा नीट बघा. टाईट बसा वागा हो. महत्वाचं आहे बघा. टाईट बसा राईट बसा. पेन पेपर सगळं घ्या है ना. 10/15 10/15 गुणिले 12 प्लस 200 वजा 21. टाईट लक्ष द्या. तुम्ही करून बघा आधी. व्हिडिओला स्टॉप करा. तुम्हाला येते का बघा. 10 भागिले म्हणजे छेद. भागिलेचा अर्थच छेद आहे. 10/15. ठीक आहे. 10च्या पाड्यात 15 येतात का? नाही. 15च्या पाड्यात 10. 15च्या पाड्यात 12 नाही. काहीच येत नाही. पण 10 आणि 15 एका पाड्यात येतात का बघा. 10 आणि 15 एका पाड्यात येतात. कोणता पाडा आहे शामराव? 10 आणि 15 5च्या पाड्यात येतात. आपलं लहानपणी छगवाकानं शिकेल ते 5चे पाडे. 5चा पाडा सगळे 10 पर्यंतचे पाडे आपण 10 10 100 तरी जोरात म्हणत होतात. बाकी काही नाही येत पण तेवढं येत होतं. 5च्या पाड्यात 5 1 5 5 2 10. 5 2 10. वरी 5चा तर खाली 5चाच म्हणायचा हो है ना. 5 2 10 5 3 15. 5 2 10 5 3 15. 5 2 10 5 3 15. आता 3च्या पाड्यात 12 येतात है ना. हे बी आपल्याला 3चा पाडा लहानपणी छगवाकानं शिकिलता. 3च्या पाड्यात 12 येतात बघा. 3 1 3. 3चा पाडा म्हणा 12 पर्यंत. 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12. 3 4 12. 3 4 12. 3 1 3 3 4 12. 3 1 3 3 4 12. हे छेद 1 हे म्हणजे काही नसतं हे. चला आता याचा याचा गुणाकार करायचा. 2चा आणि 4चा गुणाकार करा. 2चा पाडा 4 पर्यंत म्हणा. 2 1 2 2 2 4 2 3 6 2 4 8.
कोण्या कार्यकर्त्यांना 2ला बे म्हणलं होतं, तेव्हापासून आपण बे म्हणतात. बे 1 बे 2 4 बेत्रिक्सा बेचोक 8 बेचोक 8 है ना. बाकी सगळं खरकट कटलं. बेचोक 8 पुढचं खरकटलं सगळं प्लस 200 वजा 21. काय नाही मग आता बेरीज 208 किती 208 हे तर आपल्याला येते 208 208 मधून 21 वजा करा. 208 मधून 21 वजा करा. 208 मधून 21 कसे वजा करायची, एक कडीला लिहायचे शामराव. 208 मधून 21 कसे वजा करायची, एक कडीला आणि त्याच्या अलीकडे 2. 8तून 1 गेला 7. 0तून 2 जात नाही. ते म्हणते दे रे बाबा मला. ते म्हणते धर 2 ने 1 दिला. इथे एकच राहिला. 10तून 2 गेले 8 187. इथं दिसत नसलं तर इथं लिहितं उत्तर किती आलं 187 187. आणि ह्याला छानसा एक डब्बा केला. 187 उत्तर आलं. कोणाकोणाचं आलं बघा 187. आणि 9वा प्रश्न आहे बाबा. हे काय लय अवघड नाही, हे बी तसाच आहे. 16 भागिले म्हणजे छेद है ना. 16 भागिले 12 गुणिले 21 वजा 3 अधिक 115 बरोबर काय. पदावली, गणितीय पदावलींचं सरलीकरण. पदावली म्हणजे काय. तुम्ही म्हणले सर पदावली म्हणा, तुम्ही पदावली म्हणजे काय. मी म्हणलं असं गणित ज्या गणितात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे 4 कार्यकर्ते सोबत येतात. एखादा कार्यकर्ता अब्सेंट असते. लग्नामध्ये एखादा कार्यकर्ता सगळेच येतात म्हणून काय नाही. आई पप्पा बहीण भाऊ एक कोणतरी नसते. पण बेरीज वजाबाकी गुणाकार बी असू शकतात, भागाकार येत नाही. पदावली म्हणजे ह्या 4 क्रिया एकत्र येणं है ना, त्याचं ऑपरेशन करायचं. 16 भागिले 12 गुणिले 21. चला तुम्हाला येते का गणित, व्हिडिओ स्टॉप करून बघू शकतात. ते भागाकार आहे हो. ते तुम्ही म्हणले हे काय नक्तनाक, मी म्हणलं ते भागाकार आहे. 16 भागिले त्याला छेद सुद्धा म्हणतात. 16/12 गुणिले 21 वजा 3 अधिक 115. चला 12च्या पाड्यात 16 12च्या पाड्यात 21 नाही. 16 आणि 12 एका पाड्यात येतात 4च्या. 16 आणि 12 एका पाड्यात येतात 4च्या. बघा 4चा पाडा वरी म्हणा खाली म्हणा. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चौक 16. आणि खाली पण म्हणा 4 1 4 4 2 8 4 3 12 है ना. आणि 3च्या पाड्यात 21 येतात बघा. 3च्या पाड्यात 4 नाही, 3च्या पाड्यात 21 येतात का नाही बघा. 3 1 3 3 1 3 3चा पाडा 21 येईपर्यंत म्हणा. 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 7 3 7 3 1 3 3 7 21 3 1 3 3 7 21. एक म्हणजे काही नसते. ह्या कार्यकर्त्याचा गुणाकार करा. गुणाकार म्हणजे पाडा म्हणायचा. 4चा पाडा 7 पर्यंत म्हणा. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चौक 16 4 25 4 7 24 4 7 28 4 7 किती 28 4 7 28. पुढचं कर्कट वजा 3 अधिक 115. 28 मधून 3 गेले. 28 मधून 3 गेले 25. 28 मधून 3 गेले 25 आणि 115ची बेरीज करायची बाप्पा. 28 मधून 3 गेले 25. 28 मधून 3 गेले 25 आणि 25 आणि 115ची बेरीज कशी करायची. 115 मोठा कार्यकर्ता आहे म्हणून पहिल्यांदा लिहिला आणि 25 लहान आहे म्हणून इकडे लिहिला. 5 आणि 5 10. चला 1 2 3 4 140 उत्तर आलं. वाग हो 140 उत्तर कोणाकोणाचं आलं है ना. याला गोल करा छानपैकी. 140 उत्तर कोणाकोणाचं आलं. आणि एक शेवटचा प्रश्न देतो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये पाठवायचा, मी नाही सांगत. वाग हो प्रश्न क्रमांक 10वा. 24 भागिले 30 गुणिले 20 अधिक 125 वजा 98 कमेंट बॉक्स मध्ये पाठवा. याचं उत्तर काय येतंय चांगला लिहून घ्या. आणि काय कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर कमेंट मध्ये तुमचं नाव आणि उत्तर पाठवा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांना है ना. सबस्क्राईब करा. जनाई आपलं नवोदय गुरु यूट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करा. प्ले स्टोअर वरून नवोदय गुरु ॲप्लिकेशन डाउनलोड करा है ना. आणि परचेस करा. बाय नाऊ करून सगळ्या टेस्ट सुद्धा सोडवा. त्याच्याशिवाय पर्याय नाही. प्रॅक्टिस करावंच लागणार. प्रॅक्टिस जास्त असली तर नवोदयला तुम्ही पात्र होणार म्हणजे होणार. ठीक आहे. धन्यवाद वाघो.